काल अमेरिकेतील काही स्टेटस म्हणजेच राज्यातील निवडणुकांमुळे अमेरिकन जनतेचं मत कुठं चाललं आहे हे दृष्टीपथात आलं आहे। 2 राज्यांमधील गव्हर्नर आणि न्यूयॉर्कचे महापौर यांच्या निकालाने ट्रम्पची दादागिरी आणि त्यांच्या लहरी वागणे हे अमेरिकेच्या जनतेला पसंत पडलेलं नाही हे या ठिकाणी सिद्ध झालं आहे। काल जो निकाल लागला आहे त्याचे विश्लेषण आपण पुढे पाहूया। मात्र आज दिवसभर आपल्या बिहारमध्ये मतदान घेण्यात आलं। त्यामध्ये विविध रंगी अडथळ्यांना सामना करत विरोधी पक्षाच्या मतदारांना आणि काही ठिकाणी उमेदवारांनाही करावा लागला आहे असा आरोप या ठिकाणी होत आहे। काही ठिकाणी पोलिसांनी दंडुकीबाजीच्या जोरावरती कित्येकांना म्हणजे मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं आहे। हे इथे भारतात होऊ शकते, मात्र अमेरिकेत अजूनही मतदानाच्या वेळी अशी गडबड होत नाही। त्यामुळे जे जिंकून आले किंवा पराभूत झाले त्यांना तेथील निवडणुका आणि त्या निवडणूक आयोगावरती शंका व्यक्त केली जात नाही। आपल्या देशातील निवडणूक आयोग यापासून काही धडा घेऊन काहीतरी वेगळं करेल असं दिसत नाही। सातत्यानं आरोप होत असताना निवडणूक आयोग जी भूमिका घेते ही गोलमाल असल्यावरती विचार करण्यासारखा विषय असतो। चला आता अमेरिकेमध्ये जाऊया। अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या महिलेनं 57.5% मत मिळवून ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाचा अत्यंत मोठा पराभव केला आहे। न्यू जर्सी येथील गव्हर्नर पदासाठी निवडणूक डेमोक्रेटिक पक्षाच्या एका महिलेनं जिंकली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूयॉर्क सारख्या शहरात निवडणुकीत भारतवंशी ममदानी आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला थेट 3ऱ्या क्रमांकावरती ढकललं आहे। हे तिन्ही निकाल अर्थातच ट्रम्प यांच्या विरोधात गेलेले, म्हणजेच पचवण्याचा मोठेपणा लहरीलाल ट्रम्प यांच्याकडे नाही। आधीच अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पार्टी यांच्यामध्ये फार मोठं युद्ध गेल्या काही अनेक दिवसापासून सुरू आहे। 36 दिवसापासून अमेरिकेच्या 9 लाख संघीय कर्मचाऱ्यांना वेतनच मिळालं नाही। इतर ठिकाणी जे 20 लाख कर्मचारी काम करत आहेत पण त्यांनाही त्यांच्या श्रमाचं मोल मिळालं नाही। आम्ही काही फार मोठे तत्वज्ञ किंवा तर्कशास्त्री नाही, परंतु काही तत्वांच्या अनुषंगाने जे आम्हाला वाटतं ते या ठिकाणी उद्बोध करत आहोत। म्हणजेच मतदाराच्या अपेक्षांचा भंग केल्यानंतर वातावरण कसे तंग होते याचं हे उत्तम नमुना आहे। लवकरच ट्रम्प म्हणजे आपला पराभव खिलाडूप्रमाणे मान्य करतील तर ते ट्रम्प राहणारच नाहीत। ट्रम्प म्हणजे वाटेल तसे उलट सुलट विचार करणारे थैथयाटी नेतृत्वांचा अमेरिकन अध्यक्ष आहेत। आताही अमेरिकेच्या 50 राज्यांपैकी 26 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर आहेत आणि 24 राज्यांमध्ये डेमोक्रेटिक गव्हर्नर आहेत। ट्रम्पच्या बिनभरोशाच्या स्वभावामुळे पुढील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत। यासाठी आगामी 9-10 महिन्यांमध्ये अमेरिकेचे राजकीय पक्षांना जबरदस्त तयारी करावी लागणार आहे। जर आताच्या 26 पैकी एखाद्याही राज्यामध्ये ट्रम्पचा पराभव झाला तर म्हणजेच त्यांच्या पक्षाचा पराभव, तर कठीण परिस्थिती निर्माण या ठिकाणी होऊ शकते। पण ट्रम्प महाशय अजूनही आपल्या गुरमीतच आहेत, परंतु एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये पुढील काळात पराभव झाला तर डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत होईल। मग युक्रेन, गाझा युद्ध आणि ट्रम्पने पुकारलेले टेरिफ युद्ध यामुळे अमेरिकेचे अनेक सुज्ञ मतदार ट्रम्पवरती विश्वास न ठेवणारे आहेत हे सगळ्या जगाला दिसेल। मात्र त्यानंतर याच गोष्टीमुळे अमेरिकेत अजून कठीण प्रसंग निर्माण होऊ शकतो। आम्हाला ट्रम्पची चिंता नाही आणि अमेरिकेच्या मतदारांचीही चिंता नाही। ट्रम्पच्या अशा दादागिरीपायी जनता कशी वैतागते याचा धडा घेऊन जगातील दादागिरी करणारे सत्ताधारी काही शिकतील काय हा आमचा समोरचा प्रश्न आहे। नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि सर्वात भिकारडा पाकिस्तान, त्यानंतर जमिनीवरती आलेल्या अफगाणिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना जनता बिथरल्यावरती काय होतं याचं दर्शन अमेरिकेतील खऱ्या लोकशाहीने दाखवून दिले आहे। त्यामुळेच अमेरिकन जनतेचे अभिनंदन।